हाय हॅलो नमस्ते, मी वर्षा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत वडापावची रेसिपी. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, मिरची आणि एक कांदा. मसाल्यामध्ये लागणार आहे आपल्याला जिरे, मोहरी, हळद आणि आपल्याला लागणार आहेत उकडलेले बटाटे. प्रथम आपण काय करायचं आहे, आलं, लसूण आणि मिरची खलबत्त्यामध्ये मोठी मोठी कुटून घ्यायची आहे. बारीक नाही करायची, मिक्सरला नाही लावायची, ती दातामध्ये आली पाहिजे इतपतच कुटून घ्यायची आहे तिला. आता बघू शकता या पद्धतीनं एवढी बारीक हवी. आता आपण बटाटे कट करून घेऊया. अशा पद्धतीनं आपण बघा सगळे बटाटे कट करून घेतलेले आहेत. आता आपण फोडणीची तयारी करूया. गॅस चालू केलेला आहे. आणखीन त्याच्यावरती आपण कढई ठेवूया. कढई थोडी गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे आणि आता आपण फोडणी करणार आहोत. तर फोडणीमध्ये पहिल्यांदा जिरे घालायचे. जिरे तडतडले की मग आपण टाकायचे त्याच्यामध्ये मोहरी. आणि मोहरी टाकल्यानंतर मोहरी तडतडू द्यायची. आणि मग आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता. बारीक चिरलेला कांदा आणि कांदा थोडा परतून घ्यायचा आहे आपण. आता आपण कांदा परतून घेतलेला आहे पहा. आता यामध्ये आपण जे लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती ती टाकायची आहे आणि त्या कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे. आता थोडीशी हळद टाकायची फोडणीमध्ये. हळद पण तेलासोबत भाजून घ्यायची आहे आणि मग टाकायचे आहेत यामध्ये बटाटे. बटाटे थोडे परतून घ्यायचे आहेत आपण. आता बघू शकता बटाटे परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार आणि चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी ना आपण थंड करण्यासाठी ताटामध्ये काढून घ्यायची आहे. पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आपल्याला. ताटामध्ये काढून घेऊया. आता आपण बॅटर तयार करून घेऊया. त्याच्यासाठी बेसन, मीठ आणि पाणी लागणार आहे. आता बेसन आपण घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया.
आणि थोडं थोडं पाणी त्यामध्ये मिक्स करायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही आहे. आता तुम्ही पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे. अशा पद्धतीची बॅटर तयार झालं पाहिजे. आता आपल्याला बटाटे घ्यायचे, थंड झालेले असतील आणि त्याचे वडे थापून घ्यायचे आहेत. आपण लहान मोठे आपल्याला ज्या पद्धतीचे हवे आहेत त्या पद्धतीने आपण वडे थापून घ्यायचे आहेत. आता वडे तयार झालेले आहेत बघा थापून. आता आपण गॅस चालू करून कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल गरम होऊ दे. त्याच्यानंतर आपण बटाट्याचे बॅटर मध्ये घालायचं आहे आणि ते तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवायचे. दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. आता याच पद्धतीने राहिलेले वडे पण तळून घेऊया.